वर्षी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी सिंदखेडा तालुक्यातील वर्षी या गावाला महाराजस्व समाधान शिबिर पार पडले। एकाच ठिकाणी या ठिकाणी सर्व सुविधा, विविध योजनांच्या सुविधा या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर या आयोजनासाठी मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर शिबिर पार पडले। तर यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार रावल हे होते। तर यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती ज्योतिताई देवीदास बोरसे, सामाजिक कार्यकर्ते तथा नेते देवीदास बापू बोरसे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार नितीन देवरे, सिंदखेडा पंचायत समिती गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, सिंदखेडा तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांच्यासह आदी सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी या शिबिरात प्रामुख्याने महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। या शिबिरामध्ये प्रामुख्याने वर्षी मंडळातील वर्षी, तावखेडा, वर्सूस, आकडसे, टेमलाय, सुकवद, निरगुडी, दसवेल आदी सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या शिबिरात प्रामुख्याने प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8 उतार्याचे वाटप, उत्पन्न, रहिवासी जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उत्पन्नाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा करणे, पाणंद रस्त्यांचा प्रशासकीय मान्यता देणे, घरासाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅक आणि PM किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केले जाणार असून या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराअंतर्गत या ठिकाणी लाभार्थ्यांनी लाभ घेतला। तर यावेळेस उतारे, 7/12 उतारा, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड आदी सर्व उतारे देखील या ठिकाणी वाटप करण्यात आले। तर त्याचबरोबर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे देखील या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी लागणारा निधी देखील धनादेश, चेक वाटप करण्यात आले। त्याचबरोबर रोटावेटर ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। त्या लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी रोटावेटर ट्रॅक्टरचा चाव्या त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या। वर्षी येथील परिसरातील जिल्हा परिषद शाळा येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशातून एक डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आला असून त्याचं देखील उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। तर यावेळी या ठिकाणी सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, माजी सभापती ज्योतिताई देवीदास बोरसे, सामाजिक कार्यकर्ते तथा वर्षी गावाचे नेते बापूसाहेब देवीदास बोरसे, मुख्याध्यापक भास्कर परदेशी, छाया परदेशी, सुनंदा गायकवाड, अमोल पाटील, श्रेया बाराते आदी सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी येथील मंडळ अधिकारी श्रीमती मोनाली धनगर, श्रीमती आदिती राजेंद्र सुरेंशी, सागर गोमासे, किशोर जगताप, संतोष कोरे, धनंजय महाजन, विकास सैंदाने, योगेश पवार आदी सर्व मंडळ अधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण एक अशी संकल्पना घेऊन आलो आहोत ती थेट जनतेशी जोडलेली आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान। छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केले नाही तर त्यांनी सुराज्य निर्माण केले। शिवाजी महाराजांनी प्रशासन म्हणजे पारदर्शकता, न्याय आणि लोकांचे कल्याण याच विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्र सरकारने शासन तुमच्या दारी हे ब्रीदवाक्य घेऊन या अभियानाची सुरुवात केली। याच विचारांचा वारसा चालवत आपण हे अभियान आज येथे राबवत आहोत आणि ते म्हणतात ना की डेव्हलपमेंट बिगिन्स व्हेन द सर्व्हिसेस रीच टू द रूम्स ऑफ सोसायटी आणि याच प्रिन्सिपलवर आधारित आजचे आपले हे अभियान।
या अभियानाची वैशिष्ट्ये म्हणजे रयत केंद्रित प्रशासन, सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी आणि डिजिटल क्रांती. तर आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन या अभियानाचा लाभ घेऊयात आणि एक सक्षम, डिजिटल आणि सुखी महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद. विभागासह अन्य विभागांच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ शिबिरात देण्याबाबतची महत्त्वाची योजना आणली आहे आणि त्या योजनेच्या आजच्या आपल्या वर्षी गावाच्या समाधान शिबिरासाठी उपस्थित आपल्या आयोजित अध्यक्ष आपले तालुक्याचे भाग्यविधाते आणि या राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री आदरणीय जयकुमारजी भाऊ अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांना रविवारीच जावं लागलं, म्हणून त्यांच्यानंतर या तालुक्याची जबाबदारी ज्यांच्यावर येते ते आपले आदरणीय नारायणजी भाऊसाहेब, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन महासंघाचे संचालक व या तालुक्याचे जे काही अडीअडचणी आपल्या असतील त्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले आपले नारायणजी भाऊसाहेब या अध्यक्ष आपल्याला लाभले आणि आजच्या मोठ्या कार्यक्रमात त्यांना इकडे तिकडे जाणं असल्यावर सुद्धा वर्षी गावाचं नाव घेतलं की नारायण भाऊसाहेब सर्व सोडून आपल्या कार्यक्रमाला हजर राहतात, असे आपले नारायण भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले. त्यानंतर हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा आपल्या शिबिर हे मंडळ विभागामार्फत घेतलेला आहे. वर्षी मंडळ जे आहे या मंडळात जे काही गावं आहेत त्या संपूर्ण गावांचा याच्यात समावेश आहे आणि त्याच्यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, MSCB, ST महामंडळ, भूमी अभिलेखचे सुद्धा आपल्याला सहकार्य फार लाभतं. वर्षी गावाला आपले सनेर भाऊसाहेब उपस्थित आहेत. त्यांनी यापुढे वर्षी गावावर भूमी अभिलेखाबद्दल नजर असावी, लक्ष असू द्यावं एवढंच आमचं आज म्हणणं आहे. तसेच वेगवेगळे स्टॉल इथं लावण्यात आलेले आहेत आणि या मंचावर जे काही आता मंडळ नाव घेतले त्याच्यामध्ये आपले या तहसील विभागाचे नायब तहसीलदार, महसूलचे नायब तहसीलदार जे महसूलचे कामं असतात ज्यांच्या मार्फत पुढे जातात ते आपले असे विजयजी गोसावी साहेब. हे रावसाहेबांचं असं आहे की आपल्याला आठवत नसेल परंतु 10 ते 12 वर्षापूर्वी काही कालावधीसाठी वर्षी मंडळाचा चार्ज त्यांच्याकडे होता. असे आपले गोसावी रावसाहेब आज परत आपल्याला महसूलचे नायब तहसीलदार म्हणून इथं लाभले. तसेच महिला बाल कल्याण विभागाचे CDPO आजचे जे प्रभारी आहेत संगीता पाडवी मॅडम, तसेच ST डेपो बऱ्याच लोकांना माहित नाही आपल्या ST डेपोचे मॅनेजर, चिमखेडा डेपोचे मॅनेजर जे आहेत ते आपल्या वर्षी गावाचेच आहेत. म्हणून वर्षी गावाची काही आपल्याला अडचण आली तर आपले शिवदे साहेब तत्पर सेवा देतात, म्हणून असे ते पण आपल्याला लाभले आहेत आजच्या इथं. तसेच या तालुक्याचे ग्रामविकास विभागाचे प्रमुख आणि या ग्रामपंचायत सेक्शनचे प्रमुख तालुक्याचे आपले रमेशजी नेतनराव हे BDO म्हणून लाभलेले आहेत. ते पण आपल्याला कुठलेही काम असेल तत्पर सेवा देण्यात त्यांचं सुद्धा मोठं योगदान असतं. आणि त्याचबरोबर कृषी विभागामार्फत कृषी विभागाचं काही अडचणी आल्या तर आपले मनोजी सिसोदे साहेब यांना केव्हाही फोन केला तरी ते आज काहीतरी त्यांचे मंत्रालयात ऑनलाईन मीटिंग VC होती, पण त्यांचं असं म्हणणं पडलं की वर्षीचा कार्यक्रम आहे आणि कृषी विभागामार्फत मला येणं गरजेचं असल्यामुळे ते सुद्धा आपल्या मंचावर उपस्थित राहिले. तसेच MSCB सर्वात सेन्सिटिव्ह विषय आपला असतो की MSCB, तर MSCBचे आपले सोंचे साहेब हे आपल्याला ते पण तत्पर सेवा असे देत असतात, ते पण इथं उपस्थित आहेत. तसेच महिला बाल कल्याण विभागाच्या माजी सभापती ज्योती बोरसे, तसेच या वर्षी गावाचे माजी सरपंच पंचायत समिती सदस्य सुरेश माळी बापू आणि उपस्थित सर्व विभागाचे मान्यवर स्टॉल लावलेले ज्यांचे नाव आता सर्वांचं घेणं शक्य नाही तरी सर्वांचं मी या वर्षी गावामार्फत सर्वांचे स्वागत करतो, अभिनंदन व स्वागत करतो. तसेच उपस्थित
लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असे सर्व उपस्थित लाभार्थी आज आपल्या गावात हा जो काही समाधान मेळावा शिबिर भरवण्यात आलं त्याचं सर्व आयोजक या मंडळाचे आपल्या ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे कारण हे आयोजनच ज्यांनी केलं आहे ते आपल्या मंडलाधिकारी श्रीमती मोलानी धनगर मॅडम या तलाठी पण इथंच आहेत सर्कल पण इथंच आहेत म्हणून या वर्षी गावाच्या व परिसराच्या त्यांना ए टू झेड माहिती आहे की कोणता माणूस काय आहे कोणाला काय करायला पाहिजे म्हणून अशा त्यांनी आयोजन फार छान केलेलं आहे म्हणून या वर्षी गावामार्फत त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो तसेच या वर्षी गावाच्या तलाठी मॅडम आपले तलाठी आप्पा या सर्वांचं मंडळातील सर्व तलाठी आप्पा जे असतील तलाठी मॅडम असतील सर्वांचं मी या वर्षी गावातर्फे अभिनंदन करतो व आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या ज्या काही अडचणी असतील जे काही दाखले असतील जे काही आपल्याला अडचण तहसील कार्यालयात जाऊन येते ती आज इथंच सोडवण्यात येणार आहे म्हणून अशा या शिबिराचा आपण उपस्थित राहून जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असं आयोजनात मार्फत सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्याच्यानंतर जो काही मध्य दरम्यानच्या काळात छत्रपती आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये पण मागच्या वर्षी आपण म्हणजे मागच्या काही कालावधीत आपण सेवा पंधरवडा राबवला आणि शासनाचं असं लक्षात आलं की जी ग्रामीण भागातली जी जनता आहे सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी आहे त्याला अजून काय देता येईल या उद्देशाने आमचे आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक समिती स्थापन केली आणि त्याच्यात असा निर्णय घेण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिराचं आयोजन करायचं आणि महसूल विभागामार्फत याचं नियोजन करून महसूल विभागाने शासनाच्या वतीने ज्या काही योजना असतील जे काही सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे जे काही लाभ असतील मित्र तुम्हाला आठवत असेल मलाही चांगलं आठवतं जेव्हा मी 5/10/93ला धनगर मॅडम आणि त्यांचं सर्व सहकारी तलाठी वगैरे सर्वच या कार्यक्रमाचं नियोजन करून मेहनत घेतली आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला. मित्र या ठिकाणी कार्यक्रम ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आदरणीय बापूसाहेबांनी माननीय मंत्री महोदयांचा वेळ घेतला पण अधिवेशन चालू असल्यामुळे त्या ठिकाणी मंत्री म्हणून उपस्थित राहणंही त्यांचं तेवढंच गरजेचं असतं आणि मग माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला आदेश केला की आजच्या कार्यक्रमासाठी आपण जाऊन शासनाच्या वतीने मंत्री महोदयांच्या वतीने आपली भूमिका त्या ठिकाणी आपण मांडावी म्हणजे घार फिरे आकाशी तिचं चित्त पिलापाशी म्हणजे मंत्री महोदय एका बाजूला अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्राची बाजू मांडताना किंवा या मतदारसंघामध्ये काही विकासासाठी आणता येईल का हे काम तिकडं करत असताना सुद्धा वर्षी सर्कलमधला वर्षी गावामधला जो काही कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचं बारकाईने लक्ष आहे आणि हीच खरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला एक जीवाला जीव देणारा नेता जीवाला जीव देणारा पालकमंत्री माननीय आमदार माननीय मंत्री जयकुमारराव रावल साहेब यांच्यासारखा नेता आपल्याला लाभलेला आहे म्हणून आपणही त्या मानाने खऱ्या अर्थानं धन्यवादच मानले पाहिजे आपल्या स्वतःची. राजस्व छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान हे राबवत असताना याच्या मागचा एकच उद्देश की छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि त्यांच्या नावाने ही योजना सुरू केली आणि ती योजना सुरू करत असताना या ठिकाणी म्हणजे 18 फेब्रुवारी 2026ला शासनाने GR काढला आणि महाराजांच्या नावाने ही योजना सुरू केली. रयतेचे राजे म्हणून ते ज्या पद्धतीने जनतेची सेवा करत होते देखभाल करत होते जनतेसाठी काय चांगलं करता येईल स्वराज्य कसं निर्माण करता येईल याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जसं या ठिकाणी काम करत होते त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाचं युतीचं सरकार हे आपल्यासाठी काम करतंय. बघितलं तर एक 10-12 स्टॉल आहेत आणि सर्वेच विभागाचे जे काही महत्वाचे स्टॉल या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लावले आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस तहसील कार्यालयापर्यंत
BDO कार्यालयापर्यंत, ST महामंडळपर्यंत, भूमी अभिलेखपर्यंत जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी ही योजना या ठिकाणी त्यांनी राबवली आणि बरेचसे स्टॉल या ठिकाणी आहेत आणि त्यातल्या त्यात या ग्रामीण भागामध्ये गृहउद्योग निर्माण झाला पाहिजे आणि त्यांनाही चालना दिली गेली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमच्या या माता भगिनींनी सुद्धा गृहउद्योगाच्या माध्यमातून ज्या काही वस्तू निर्माण केल्या त्या स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे एकीकडे अडलेल्या नडलेल्याचं काम झालं पाहिजे, दुसरीकडे ज्यांना काही आर्थिक सक्षम व्हायचं आहे अशांना उद्योग व्यवसायामध्ये प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला या शिबिराच्या माध्यमातून काही ना काही उपयोग झाला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून या सरकारने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महसूल विभागाच्या बाबतीत मी कौतुक करेल की इतक्या चांगल्या पद्धतीने चांगले स्टॉल आणि या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना आपण सुविधा निर्माण करून दिला. बऱ्याचदा या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, त्यांचंही काही छोटं मोठं काम आहे ते या ठिकाणी होईल. काही तरुणांना आपण सर्टिफिकेट दिले. पण या ठिकाणी हे काम करत असताना आपल्याला संध्याकाळपर्यंत जी काय आपली वेळ असेल, आज दिवसभर आपण वर्षी गटासाठी दिलेला आहे, तर दिवसभर मध्ये जे काही आपण सर्टिफिकेट तयार केले असतील, उतारे तयार केले असतील, ते कागद या ठिकाणी ते प्रमाणपत्र आपण या लोकांना दिलं तर खऱ्या अर्थानं आपलं हे शिबिर यशस्वी होईल असं मला वाटतं. मी या निमित्ताने एकच म्हणेल की या ठिकाणी शासनाने 100 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केला होता आणि त्या 100 दिवसामध्ये जे चांगले विकासाचे कामं असतील ते प्राधान्य क्रमांकाने केले पाहिजे आणि ते कामही 100 दिवसात करण्याचा या सरकारचा जो मानस होता तो यशस्वी झाला. त्याच्यानंतर पुन्हा मोदी साहेबांचा जन्मदिवस असेल, ते मोदी साहेबांच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधी जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवाडा, या पंधरवाडामध्ये सुद्धा शासन आपल्या दारी आलं, घरोघरी जाऊन ज्या काही योजना असतील त्याची माहिती दिली, त्याचा या ठिकाणी आपल्याला लाभ कसा मिळेल त्याच्यासाठी आपण या ठिकाणी केलं. आणि त्याच्यानंतर हा प्रत्येक गावामध्ये सर्व विभागांना एकत्र आणून एका ठिकाणी एका दिवशी काय देता येईल का, या अशा प्रामाणिक हेतूने हा आजचा महाराज छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या ठिकाणी आयोजन केलं. आणि या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकच विनंती करतो की या अधिकाऱ्यांनी, या आयोजकांनी इतकं सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर त्याचाही लाभ आपण घेतला पाहिजे. नाही तर काय म्हणतो आपण खेड्यामध्ये मन आहे फुकट ना गोडले काही किंमत राहत नाही, जाऊ द्या आपला दार शेलेत मग जाऊ द्या आज निधी काढलेली लिवायचे निधी शिंकळा जसूत नाश्ता बी करू शकतो फिरे बिसूत, म्हणजे शासनने तुम्हाला दार शेवानं तुम्ही ते शासन पाहिजे दुर्पयानं असं करू नका. तर आजच्या दिवशी आपण त्यांनी एवढी मेहनत घेतली तर त्या मेहनतीचं काहीतरी चीज झालं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आज जे काही या ठिकाणी त्यांनी दाखले दिले असतील, जे काही लोकांसाठी या योजना राबवल्या असतील त्याचा आपण फायदा घ्यावा. मी माननीय मंत्री महोदयांच्या वतीने या कार्यक्रमाच्या आयोजकांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच अधिकारी आणि सर्व स्टॉलवाल्यांना आणि उपस्थित असलेल्या सर्वसामान्य जनतेला मी धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमासाठी हजर झाला आणि या कार्यक्रमाचा, या शिबिराचा आपण लाभ घेतला. असाच लाभ आपण सातत्याने घ्यावा आणि या तालुक्यासाठी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी काय करता येईल याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करूया सर्वजण मिळून. माननीय मंत्री महोदय आपल्या बाजूने नेहमीच खंबीरपणे असतात, तेही अनेक विकासाची कामं करत असतात, शासनाच्या माध्यमातून विविध योजनांना निधी आणत असतात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे यावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचे वर्षी महामंडळातर्फे व वर्षी ग्रामस्थ यांच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी व वर्षी मंडळातील सरपंच, पोलीस पाटील तसेच उपस्थित खातेदार, बंधू भगिनी व शेतकरी ग्रामस्थ यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल मी वर्षी मंडळातर्फे आपले सर्वांचे शब्दसुमनांनी आभार व्यक्त करते. धन्यवाद.